माझे पूर्ण नाव समृद्धी संदीप कंकाळ। मी जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा देपूर, पंचायत समिती वाशिम, जिल्हा परिषद वाशिम। मी इयत्ता 7वीतली विद्यार्थिनी। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात, खूप साऱ्या समस्या, त्यामुळे आपल्याला रोग आजार, त्यातून आपल्या शरीरावर खूप सारे परिणाम सुद्धा होतात आणि आपण त्या परिणामामध्ये खूप आजारी पडतो। मी त्या समस्यामधून एक समस्या मी तुम्हाला सांगणार आहे। मला असं वाटते की बांधकामातील पर्यावरणाचे प्रदूषण आता खूप वाढलेले आहे। यामुळे खूप अशी प्रदूषण होतात, आपण आजारी पडतो। त्याचे काही कारण: बांधकाम स्थळावर धूळ व सिमेंटचे अति प्रमाणात उत्सर्जन, प्लास्टिक, लोखंड, सिमेंट यांचा कचरा योग्य पद्धतीने न टाकणे, जुने वीज मशिनीमुळे होणारा धूळ, नैसर्गिक झाडे तोडून बांधकाम क्षेत्र वाढवणे, पावसाचे पाणी व सांडपाणी थेट जमिनीत सोडणे। यामुळे आपल्या परिसरात सूक्ष्मजीव आढळतात आणि ते आपल्याला जर चावले तर आपण त्यामुळे आजारी पडू शकतो। त्याचे काही परिणाम: आजच्या विकसित भारताच्या दिशेने चाललेल्या बांधकामामुळे हवेचे, पाण्याचे आणि जमिनीचे प्रदूषण वाढत आहे। धूळ, सिमेंट आणि प्लास्टिकमुळे कामगार व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतात। आपण खूप बिमार पडून आपल्या आजूबाजूच्या लोकांना जे कामं करतात, जे लहान मुलं आहेत, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात, म्हणून ते खूप आजारी पडतात आणि त्यातून बचण्यासाठी उपाय: धूळ नियंत्रणासाठी पाण्याचा फवारा करणे, ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञान वापरणे, बांधकाम कचऱ्याचा पुनर्वापर करणे, झाड लावून परिसर स्वच्छ ठेवणे। आपण जर परिसर स्वच्छ ठेवला तरच आपल्याला काही आजार होणार नाही, खूप आपण सुरक्षित राहू आणि आपल्याला आजार होणार नाही। यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि विकास आश्वस्त बनेल। यामुळे हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि हे बांधकामासाठी हे सगळे नियम उपयुक्त करावे। कोणी हे नियम पाळत नाही, म्हणून आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारे आजार होतात। यामुळे खूप लोक बिमार पडतात, लहान मुलांवर खूप सारे वाईट परिणाम होतात, आजार होतात। थँक्यू।